अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे आजी माजी पदाधिकारी यांची आज संभाजीनगर पत्रकार भवन गजानन महाराज मंदिर जवळ या ठिकाणी आज आजी माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये पूर्वीचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या मनमानीला कंटाळून या संघटनेतून जवळजवळ 90% पदाधिकारी हे बाहेर पडलेले आहेत आणि या पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार भवनातील मीटिंगमध्ये एकमुखाने असा ठराव पास केला की मराठवाडा बळीराजा जनशक्ती संघटना स्थापन करण्याचा निर्णय आज या ठिकाणी 90% पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। आणि या मीटिंगमध्ये सर्वानुमते जे मराठवाडा अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष यांची जी निवड आहे थोड्या दिवसामध्ये 5 दिवसामध्ये आम्ही सर्वांना नियुक्तीपत्र देऊन संघटनेची मुहूर्तमेढ करमाड या ठिकाणी रवणार आहोत। आजच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या भूतपूर्व कार्यकाळामध्ये असलेले सर्वच पदाधिकारी प्रामुख्याने महिला प्रदेश अध्यक्ष अनिताताई पाटील तसेच मराठवाडा अध्यक्ष प्रभाकर भुसारे बापू, या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील भोसले, त्याच्यानंतर उपजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ तांबे आणि या छत्रपती संभाजीनगरचे संघटन मंत्री काकडे पाटील, तसंच तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर काकडे पाटील, आमच्या साठेताई, साळुंकेताई, घायवटताई, या सर्वांना सर्वप्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो। आमच्या विश्वासात तुम्ही एक विश्वास दर्शून आणि आज या बैठकीमध्ये सर्वानुमते एक निर्णय घेण्यात आला की आतापर्यंतच्या पूर्व काळामध्ये जे काही घडलं तिथं कुठंतरी संस्थापक अध्यक्षाच्या मताला त्या सर्व कंटाळलेत। त्यांनी जे काही केलं असेल आता त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, पण बळीराजामधल्या 90% लोकांनी त्या संघटनेतून बाहेर पडले, त्यांनी रिझाईन केलं। त्याच्यानंतर एक मताने आज गजानन मंदिर पत्रकार भवन येथे आम्ही असा निर्णय घेतला की आज चळवळीमध्ये सामील असलेले सर्वच महिला पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी या वतीने इथून पुढे ताकद समाजाच्या न्याय हक्कासाठी, कामगाराच्या न्याय हक्कासाठी, शेतकरी कष्टकऱ्यांच्या मायबापांच्या न्याय हक्कासाठी ही चळवळ अविरतपणे आम्ही चालू ठेवणार आहोत। आणि पुढच्या काही काळामध्ये नवीन संघटनेची मी आज घोषणा करतो, जी आत्ताच सरांनी सांगितली, मराठवाडा बळीराजा जनशक्ती संघटनेने आमच्या या संघटनेचं नाव असणार आहे आणि याची पुनर्बांधणी करून आणि करमाड येथे याचं मुख्य कार्यालय असणार आहे आणि सर्व पदाधिकाऱ्याला नव्याने आम्ही पदनियुक्ती देऊन लवकरच कामाला सुरुवात करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। भवन येथे जे आज अखिल भारतीय भूतपूर्व सगळ्या पदाधिकाऱ्यांची जी बैठक झालेली आहे डग पाटील, तर यांचा आणि आमच्या या संघटनेचा कुठलाही संबंध नाही आणि त्यांच्या जी संघटना आहे ते आता काही करू आम्हाला त्यांचा म्हणजे त्यांच्या संघटनेशी आम्ही कुठलाही व्यवहार कुठलाही काही ठेवणार नाहीये। आणि जर करायचं असेल त्यांनी पण आता पूर्णपणे कायदेशीर करायला पाहिजे की आमचे राजीनामे घेणं देणं काय असेल ते त्यांनी अगोदरच कायदेशीर करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलेले नाही। त्यामुळं आम्ही नवीन मार्ग शोधून आम्ही नवीन मार्गाने आमचं कार्य सुरू करणार आहोत। भुसारे बापूंच्या माध्यमातून भोसले भाऊ, काकडे भाऊ, ते काकडे भाऊ, तांबे सर, पुन्हा आमच्या सगळ्या मैत्रिणी महिला आणि हे सर्व नवीन जे आलेले आहेत पदाधिकारी त्यांच्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करून दाखवू आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।